राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरोधात लोणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 40,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी गुप्त बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना पाथरे बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाड टाकली। सकाळी सुमारे 6:30 वाजता घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू काढून डंपरमध्ये भरली जात असल्याचे आढळून आले। पोलिसांची चाहूल लागताच काही संशयितांनी ऊसाच्या शेतात धूम ठोकली, तर 2 जण मोटारसायकलवरून फरार झाले। मात्र पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या काही जणांना ताब्यात घेतले। या प्रकरणी मिनिनाथ संजय घोलप, संकेत संतोष क्षीरसाठ, राहुल दत्तात्रय दिघे, जयेश शिवप्रसाद पांडे, सार्थक दत्तात्रय हुलवन, विशाल संजय पिंपळे आणि प्रशांत सुनील घोलप यांच्यासह घटनास्थळावरून पळून गेलेल्या 5 अनोळखी इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार MH15DL0109 क्रमांकाचा जेसीबी, MH17CV3231 क्रमांकाचा डंपर, स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा 744 FF ट्रॅक्टर आणि 2 ब्रास वाळू असा एकूण 40,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निलेश मुक्ताजी धाडवड करीत आहेत। अवैध वाळू उपशाविरोधातील लोणी पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी।